सावित्री सावित्री सावित्री, या देशाची तू सुकन्या, या मातीची आण. आई सावित्री, स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. वर्षामागून सरली वर्षे, दुःख न पडले मागे. परंपरेने विणले होते आयुष्याचे धागे. सावित्री सावित्री सावित्री. कशाला हवे मुलीला, शिक्षण होते पाप. जन्म मुलीचा दुर्दैवाने ठरला होता शाप. अज्ञानाच्या अंधाराला तूच दिले आव्हान. आई सावित्री, स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. सावित्री सावित्री सावित्री. सावित्री सावित्री सावित्री. जर त्या लोकांना माझ्या सावीविषयी कळलं तर? वहिनी, हे सगळं त्यांना अरुमुळेच होतंय. वहिनी, आता कुठल्याही प्रकारे त्यांना अरुला आपल्या सावीपासून लांब ठेवलंच पाहिजे. काय कुठं आहे तू? काय एवढा प्रश्न विचारतोयस? कशाला डोकं खातोयस रे? आम्हाला ना माहिती कुठे गेलीये. चल जा आपल्या घरी पळ. आणि आता ही गोष्ट विसरायला सांगून तुम्ही माझा अपमान करत आहात. तुम्ही सवर्णांचा आणि या समाजाचा विश्वासघात केलाय. याचं तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल. आम्हाला माहित आहे कुठे खिळा ठोकल्यामुळे सर्वात जास्त वेदना होऊ शकतात. त्या खंडोजीला अशी जीवघेणी जखम देईल जी आयुष्यभर कधी भरून येणार नाही. काहीही विसरलो नाही आहे मी, काहीही नाही. एक एक अपमानाचं स्मरण आहे मला, एक एक अपमान. त्या शूद्र खंडोजीमुळे आपल्या सर्वांची विहीर हिरावून घेतली गेली. त्या बदल्यात मी त्याचा सन्मान धुळीस मिळवेन. त्या शूद्रांनी आपल्यावर आर्थिक दंड लादला. त्या बदल्यात त्याची मुलगी सावित्रीवर असा दंड देईल की त्याची आत्मा सुद्धा थरथर कापेल. छबुराव, आज जे तू केलंस त्याची किंमत करणं अशक्य आहे. आज तुझ्यामुळे सावित्रीच्या जीवनाचा सूर्यास्त होणार आहे आणि मग मी लवकरच त्या खंडोजीचा सुद्धा करेन. पंतोजी, आता योग्य वेळ आलीये की तुम्ही आपल्या शेतात बनणाऱ्या चर्चला थांबवू शकता. खंडोजीच्या मुलीची मान आता तुमच्या हातात आहे. जर आता यावेळी खंडोजीकडे चर्चसाठी दुसरी जमीन द्यायला सांगाल तर तो नकार नाही देऊ शकणार. छाबूराव, चर्च तर खंडोजीच्या जमिनीवरच बनेल, पण त्यासाठी आम्हाला त्या शूद्रांजवळ जायची काहीही आवश्यकता नाहीये. त्या गोऱ्या पाद्र्याच्या कानात मी असा मंत्र फुंकला आहे की तो तेच करेल जे आम्ही त्याला सांगू. जर ही गोष्ट पंतजींपर्यंत नसती पोहोचली तर वाचली असती कदाचित, पण आता तर तुम्ही बघा, सगळ्यात आधी सुनवाई होईल, मग पंचायत, मग सावित्रीवर अभियोग. त्यानंतर त्या बिचाऱ्या सावित्री सोबत सुद्धा तेच होईल जे निमाई सोबत. एवढी छोटी मुलगी, तिला काय माहित काय वेद आणि कसला मंत्र. जर रस्त्यावरून जाताना चुकून मंत्र तिच्या कानावर पडला तर यात तिची काय चूक? तू बरोबर बोलतोय जगदेव भाऊ. गुन्हा तर तू असतो जो जाणून बुजून केला जातो, आणि जी आजादपणे घडतं तिला चूक म्हणतात. आणि चूक तर देव सुद्धा माफ करतो, मग माणूस का करू शकत नाही? तू अगदी योग्य बोलतोयस, पण आजपर्यंत जेव्हा कधी असं घडलंय तेव्हा चुकणाऱ्याला शिक्षा नक्कीच मिळाली आहे. जे झालं ते झालं. आता आपण असं नाही होऊ द्यायचं. जर आपल्या सावित्रीला पंतोजींनी धर्म आणि शास्त्राचा दाखला देऊन येईल ती शिक्षा दिली तर आपण गप्प नाही बसायचं. काही करण्यापूर्वी एकदा नीट विचार करा जयदेव भाऊ, नाही तर आपणच फसून जाऊ. जे व्हायचं ते होऊ दे, पण आम्ही आमच्या सावित्री बरोबर असं कोणताही अन्याय होऊ देणार नाही. अन्याय होऊ देणार नाही. कधीच होऊ देणार नाही. खूप बोललात तुम्ही. मी म्हणतोय शुद्धीवर या शुद्धीवर. अहो, आपण शास्त्र आणि धर्मापेक्षा उच्च झालो आहोत का? अहो, शास्त्राचं पालन करणं आपलं धर्म आहे आणि धर्माचं पालन करणं आपलं कर्तव्य. मला आजही आठवतं जेव्हा निमाईच्या कानात उकळलेलं शिस टाकलं होतं
तेव्हा पंतजी म्हणाले होते की अजूनही देवाची शिक्षा बाकी आहे, आणि मग तेच घडलं. 3 दिवसानंतर निमाईने तिचा प्राण सोडला. त्यावेळी तिला ज्याने कोणी बघितलं त्याचं काहीच दुःखाने फाटलं. तिची सुद्धा ही चुकी होती की रस्त्यावरून जाताना तिच्या कानात वेदमंत्र पडले होते. आणि मग भाऊ, सावित्रीला सुद्धा आपण निमाईप्रमाणे तडपताना बघायचं का? तिला वाचवायचा कोणताच मार्ग नाहीये का? जेवढं प्रेम तुमचं सावित्रीवर आहे त्याहून कितीतरी जास्त प्रेम मी करतो. जर तिला काहीही झालं ना तर मी सुद्धा जिवंत नाही राहू शकणार. पण आपण सगळे शास्त्राच्या नियमांनी बांधलेलो आहोत. जर आपण यात दखल देण्याचा प्रयत्न केला तर आपल्या सर्वांना देवाच्या कोपाला सामोरं जावं लागेल. फक्त आता आपल्या समोर एकच रस्ता आहे. खंडरायाकडे सावित्रीची रक्षा करण्यासाठी आपण प्रार्थना करूया. बरोबर तीच बोल. काहीतरी करू शकतील. हे काय बोलतोयस तू नानू? वेडा झालायस का? काही बोलतोयस ते? जा बाहेर जाऊन खेळ बरं. संध्याकाळी तुझ्यासाठी काजू घालून शिरा बनवे. ठीक आहे, आता मला काम करू दे. जा. नाही आजी, मी खरं सांगतोय. तू हवं तर कोणालाही विचार, ताईला शिक्षा मिळणार आहे. सर्व सांगताय. का होणार आहे तिला दंड? काय केलंय तुझ्या ताईने? ते काही मला नाही माहिती, पण मी ऐकलंय तिने शास्त्रांचा नियम तोडलाय. नियम तोडलाय? हो, सर्व म्हणत आहे की तिने एक मंत्र ऐकलाय. कुठे ऐकला? कधी ऐकला? मला सांग, कुठे ऐकला तिने मंत्र? हा, मला काय माहिती, पण तिने ऐकला होता. आणि यासाठी तिला आईने सुद्धा खूप ओरडा दिला होता. आजी, तू सुद्धा तिला एकदा खूप ओरड. आजकाल ना ती कोणाचंच ऐकत नाहीये, फक्त स्वतःच्याच मनाचं करते. हे खंडोबा, काय तिने वेद मंत्र तर नाही ना ऐकला? नाही नाही, असं नाही होऊ शकत. हो हो आजी, तू बरोबर बोलतेस. तिने ना वेदमंत्रच ऐकला होता, म्हणूनच तिला शिक्षा मिळणार आहे. वेद मंत्र ऐकले? वहिनी, वहिनी सांभाळा सौताला. आधी शांत व्हा. आणि तसंही आता आपल्याला हाच विचार करायचा आहे की आपण आपल्या सावीला कसं वाचवायचं. आता काहीच नाही होऊ शकत. जे व्हायचं ते होऊन गेलं. माझ्या भाग्यात फक्त अश्रूच लिहिलेत, फक्त अश्रूच लिहिले. वहिनींना करडू, शांत व्हा आधी. किती समजावलं होतं सगळ्यांना, किती वेळा बोलले होते की सावित्रीला सूट देऊ नका, पण कोणीच माझं ऐकलं नाही, कोणीच ऐकलं नाही. आणि आता माझ्या सावित्रीला. वहिनी, विठ्ठलावर विश्वास ठेवा. तो हाय ना, त्याच्यावर विश्वास ठेवा. आणि तसं पण जुन्या गोष्टी उगाळून काय मिळणार आहे बोला? खरं बोलतीयस तू, खरं बोलतीयस. आणि तसही सावीच्या आठवणींचा सहारा असेल आता. कारण माझी सावी. आई, तू रडू नकोस. तू का असे अश्रू ढाळते? मी काही चुकीचं काम केलेलं नाहीये. आणि जर मी श्लोक ऐकल्यामुळे आणि बोलल्यामुळे शास्त्र आणि धर्माचा अपमान झाला असेल तर मी शिक्षा भोगायला तयार आहे. नाही सावी, नाही. काय? हे तू काय बोलतोयस नारू? हो, मी खरं बोलतोय आई. मला सविस्तरपणे सांग नारू,
काय झालंय? आई, काल जेव्हा आम्ही शाळेमध्ये पंतोजीकडून श्लोक ऐकत होतो तेव्हा आपण पंतोजींना सगळं खरं सांगून टाकूया. पंतोजी स्वतः निर्णय घेतील की यांना त्यांच्या पापासाठी काय दंड मिळेल. अहो, तुम्ही शास्त्रांचा अपमान करायला लावलाय, धर्माचा अपमान केलाय, तुम्ही सवर्णांचा आणि या समाजाचा विश्वासघात केलेला आहे. ह्याचं आपल्याला उत्तर द्यावंच लागेल. आणि सगळं गाव आले मंदिरात गेले आहेत सावित्रीच्या रक्षणासाठी प्रार्थना करायला. सावित्रीचं आयुष्य आता देवाच्या हातात नाही, सैतानाच्या हातात आहे. आई, मी सुद्धा तुझ्यासोबत येणार मंदिरात देवाकडे प्रार्थना करायला. तू इथेच थांब नारू, मी लगेच आले. फादर, गावाच्या पश्चिम दिशेला असलेली नापीक जमीन तर मी तुम्हाला दाखवलेली आहे, पण जमीन पाहिल्यानंतर तुम्ही मला जमिनीविषयी कोणताही अभिप्राय दिला नाहीये. पंतजी योग्य बोलले होते. ही जमीन गावाजवळ सुद्धा आहे आणि वस्तीपासून थोडी वेगळी सुद्धा आहे. तिथे गाववाल्यांना ये जा करणं सोपं होईल. इथे पोलीस ठाणं बनवायचा विचार आहे का? नाही, चर्च. आम्हाला वाटतं की ही जमीन चर्चसाठी योग्य आहे. पण पादरी साहेब, आम्ही इथे चर्च बनवायचा निर्णय नाही घेऊ शकत. ही पाटलांची वैयक्तिक जमीन आहे. इथे चर्च बनवण्यासाठी आपल्याला पाटलांची अनुमती घ्यावी लागेल. तुम्ही त्याची काळजी करू नका. आम्ही आता पाटलाशी बोलून घेऊ. फादर, आपण पाटलाच्या घरी जाऊया. आम्ही तुम्हाला तिथेच अनुमती मिळवून देऊ. आपण जे काही सांगू त्याला तेच करावं लागेल. नाही, आपण त्या पाटलाला नंतर भेटायला जाऊ. आधी आम्हाला या विषयावर विचार करायला हवा. नमस्कार. तुम्ही योग्य बोलत आहात पंतोजी. आता त्याचा नाश पक्का आहे. नाश नाही छाबूराव. आता त्याच्या मुलीला कोणीही वाचू शकत नाही. पंतोजी, मी तर ठरवलं आहे, काहीतरी युक्ती करून दर महिन्याला 2-4 शूद्रांना वेदमंत्र ऐकवीन आणि त्यांना तुमच्याकडून शासन करवीन. मला वाटतंय की असं केल्यामुळे 2-4 वर्षात एकतर सगळ्याचे सगळे शूद्र नष्ट होतील किंवा पळून जातील. नमस्कार भाऊसाहेब. तू आणि इथे तू विसरली आहेस का? अनुमती शिवाय कोणाच्या घरी जाणं शिष्टाचाराला धरून नाही. संकटाच्या वेळी माणूस सगळे शिष्टाचार विसरतो भाऊ. काय झालं? खंडोजीने दिलेले धान्य संपलं आहे का? मी इथे धान्य मागायला नाही आले, तर कुणासाठी अभय मागायला आले. नकार नका देऊ. मला माहित नाही भाऊ की धर्म काय सांगतो, शास्त्र काय सांगतं, पण एवढं नक्की माहितीये की मानवता काय म्हणते. क्षमा सर्वात मोठा धर्म आहे भाऊ. तिला क्षमा करा. सरळ शब्दात सांग, तुला काय म्हणायचंय? मी सावित्रीसाठी दयेची भीक मागायला आले. ती अजून लहान आहे. योग्य अयोग्य, चूक अचूक काय असतं माहित नाही तिला. चांगल्या वाईटाची तिला जाणीव नाहीये. जी चूक तिच्याकडून अजाणतेपणी झालीये त्यासाठी तिला जाणून बुजून दंड देऊ नका भाऊ. तू त्या शूद्रांच्या मुलीसाठी माझ्याकडे भीक मागायला आली आहेस? त्याने दिलेले अन्न खाऊन तू एवढी पथभ्रष्ट झाली आहेस की शास्त्रात लिहिलेल्या नियमांना आणि आदर्शांचा सन्मान करत नाहीयेस. अरे, त्या अधर्मी खंडोजी आणि त्याच्या मुलीची बाजू घेताना तुला लाज कशी वाटत नाही? असं नका बोलू भाऊ. ती अजून लहान आहे. योग्य अयोग्याची तिला अजून जाणीव नाहीये. पण तुला तर आहे ना. मग तू का त्या अधर्मी खंडोजी आणि त्याच्या मुलीची भाषा बोलतेस? भाऊ जरा विचार करा. जर तुमच्या कुटुंबासोबत असं झालं असतं तर? बंद कर ही तुझी बडबड. तू माझ्या कुटुंबाची तुलना त्या तुच्छ माणसाच्या परिवाराशी करतेस? मला एक वेळ माझ्या दारावर कुत्रे आलेले चालतील,
पण तुझ्यासारखी स्त्री नाही. जा, चालती हो, दूर हो माझ्या डोळ्यासमोरून, जा. छबुराव, आजचा दिवस खूप शुभ आहे. म्हणजे मी जे विचार करतोय सगळं अगदी तसंच होत आहे, हो ना? भगीरथीचं इथं येणं, आमच्या समोर सावित्रीसाठी भीक मागणं, काही कळत नाहीये पण अगदी योग्य होत आहे. अहो, हे तर काहीच नाहीये पंतोजी. अहो, आता तो खंडूजी सुद्धा नाक मुठीत घेऊन तुमच्या समोर येईल आणि मान खाली घालून तुमच्या समोर दयेची भीक मागेल. आणि त्याच्या मागे मागे सावित्रीची आई सुद्धा सावित्रीच्या रक्षणासाठी तुमच्या समोर स्वतःच नाक रगडेल. तथास्तु. आई, कुठे निघालीस? आई, मला क्षमा कर. मला माहिती आहे की बाहेर जाताना कुणालाही मागून हाक मारू नये, पण काळ वेळ बघता मी स्वतःला थांबवू नाही शकलो. सांग ना, कुठे निघाली आहेस तू? पंतजींच्या वाड्यावर. पंतोजींच्या वाड्यावर? एवढ्या रात्री? हो, जावंच लागेल. तुझ्या मुलीच्या जन्माच्या वेळी झालेल्या अपमानानंतर मी अशी शपथ घेतली होती की कधी पंतांच्या उंबरठ्यावर मी पाय नाही ठेवणार. पण आज तुझ्या मुलीसाठी, तिच्या आयुष्याची भीक मागण्यासाठी मला पंतांचा उंबरठा पुन्हा ओलांडावाच लागेल. आई, तुला पंतजींकडे जायचं असेल तर जा, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देऊन जा. तू आणि बाबांनी लहानपणापासून आमच्यावर जे संस्कार केले आहेत की सत्य आणि न्यायाच्या मार्गावर चालताना कधी स्वतःच्या स्वार्थाला, क्षणिक मोहाला बळी पडू नका. मग आज तुला पंतजींसमोर हात पसरून स्वतःची शिकवण खोटी का सिद्ध करायची आहे? सत्य आणि न्यायाच्या मार्गावर चालताना कधीही स्वतःच्या स्वार्थाला आणि क्षणिक मोहाला बळी पडू नका. आता ती फक्त तुझी मुलगी नाही उरली आहे खंडू. मी आजपर्यंत जे पाहिलंय, जे ऐकलंय, जे जाणवलंय, त्याने माझा विश्वास बसलाय की तुझी मुलगी कोणी सर्वसाधारण मुलगी नाहीये. ती दुसऱ्यांच्या दुःखामुळे दुःखित होते, अन्यायाविरुद्ध चीड आहे. ती दुसऱ्याच्या दुःखामध्ये स्वतःचा आनंद विसरून जाते. याला खंडोबाचा प्रसाद समज किंवा आपल्या पूर्वजांची पुण्याई जी ती आपल्या घरी जन्मली. ती फक्त आपल्यासाठीच नाही तर सर्वच मागासलेल्यांसाठी एक वरदान आहे, एक आशेचा किरण आहे. आणि आपली ही जबाबदारी आहे की आपण त्यांचा हा आशेचा किरण मावळू न देता कोणत्याही परिस्थितीत त्याचं रक्षण केलं पाहिजे. तुझ्या तोंडून सावित्रीचं कौतुक ऐकून मला थोडं आश्चर्य वाटतंय. मला माहितीये, माझ्या तोंडून असे शब्द ऐकून तुला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल. कारण आजवर ना मी तुझ्या मुलीचं कधी तोंड पाहिलंय, ना तिच्याशी बोलले, ना कधी तिच्यावर प्रेम केलं. पण याचं कारण तुला माहितीये. पण तुझी मुलगी गोरगरिबांचा आसरा आहे, त्यांची आशा आहे. आणि हे माझं कर्तव्य आहे की मी त्यांच्या आसऱ्याचं, त्यांच्या आशेचं हर परिस्थितीत रक्षण करावं. आई, बाबा म्हणाले होते की आपली मुलगी सावित्री विठ्ठलाचा प्रसाद आहे, त्याचं वरदान आहे. मग तो पांडुरंग स्वतःच्या वरदानाचं, स्वतःच्या प्रसादाचं रक्षण नाही करणार का? मला तर वाटतं की सत्य आणि न्यायाच्या रक्षणासाठी विठ्ठलाचा आशीर्वाद आपली मुलगी सावित्रीवर कायम असेल, कायम.
सावित्री बेटा इथे ये. बेटा, लपून बोलणं ऐकणं ही चांगली सवय नाहीये. पण चांगल्या गोष्टी शिकणं तर चांगली गोष्ट आहे ना बाबा. तुम्ही किती चांगली गोष्ट सांगितली. सत्य आणि न्यायाच्या मार्गावर चालताना आपल्या स्वतःच्या स्वार्थाला आणि मोहाला बळी पडू नका. सावित्री, मी तर सहजच बोललो होतो, पण तू फक्त ती एकदा ऐकून ही गोष्ट लक्षात ठेवलीस. पण बाबा, हे सत्य आणि न्याय एवढं मोठं असतं का की स्वतः श्री विठ्ठल स्वतः त्याचं रक्षण करतात. ईश्वराचा सर्वात मोठा गुण सत्य आणि न्यायच आहे सावी. म्हणूनच संत महात्म्यांनी सत्याला ईश्वर मानलंय. सत्याची शक्ती ईश्वराची शक्ती आहे. एक छोटस सत्य सुद्धा एवढं शक्तिशाली असतं की हजारो लाखो असत्य मिळून सुद्धा त्याला हरवू नाही शकत. बाबा, लाखो असत्य सुद्धा एका सत्याला हरवू नाही शकत. हो, महाभारताची गोष्ट तू ऐकलीस ना. दुर्योधनाकडे खूप मोठी वीरांनी, महारथींनी, शक्तिशाली राजांनी युक्त अशी सेना होती, पण तरीही तो युद्ध हारला. बाबा, माझ्याकडून जी चूक झालीये त्याची मला काय शिक्षा मिळेल. जे तुझ्या नशिबात लिहिलेलं असेल ते आपल्याला स्वीकारावं लागेल. आता खंडोजीच्या मुलीवर लावण्यात आलेले सगळे आरोप सिद्ध झाले आहेत. सावित्रीने फक्त वेद ऐकलेच नाही तर त्याचं तिने पाठांतर केलं आणि त्याचं उच्चारण सुद्धा केलं. हे खोट आहे, असत्य आहे. मी पंतोजींच्या शाळेत फक्त एकदाच गेले होते, वारंवार नाही. अरे, आम्ही तुला रंगे हात पकडलाय त्यांच्या घरी. ज्ञान कशाला हवे मुलीला, शिक्षण होते पाप. जन्म मुलीचा दुर्दैवाने ठरला होता शाप. अज्ञानाच्या अंधाराला तूच दिले आव्हान. आई सावित्री, स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. सावित्री 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 सावित्री.